पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, शेटगार साहेबांची नेमणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दोघांनी त्यांची नेमणूक केली आणि त्यामुळे आज त्यांचा सत्कार इथं ठेवलाय आणि नवीन जे पदाधिकारी आहेत त्यांचाही सत्कार इथं होतो. बघा, आता येलगुलवार साहेब त्यांचा घसा बरोबर नाही म्हणत होते, पण काँग्रेसचा कार्यकर्ता मनात आला की काय करतो हे त्याचं लक्षण आहे आणि त्यांचा आवाज केवढा जोरात होता. तर आवाज वगैरे तुमचं काय नाही होणार, जोरात चालणार आहे पुढे. त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं काँग्रेस कमिटी सांभाळली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांचा बुलंद आवाज उठलेला आहे, आजही लोक नाव घेतात त्यांचं. आणि आमच्या सगळ्या काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमामध्ये येलगुलवारजी इथं हजर राहतात आणि मार्गदर्शन करतात. ठीक आहे, आपला पराभव झालेला असेल, काही बिघडत नाही. आम्ही सगळे येलगुलवार 3-3 पराभव आम्ही पचवून बसलेलो आहोत. तर तेव्हा तर काही 78ची त्यांनी भूमिका सांगितली, 74लाही तशीच परिस्थिती होती. त्याही वेळेस काँग्रेसला कार्यकर्ते मिळत नव्हते, पण आपल्या सगळ्या सहकार्याने प्रयत्न करून पुन्हा काँग्रेस उभी केली. आणि कोण होते हे काँग्रेसचं काम करणारे लोक? सगळे ज्याला आपण तडी तापडी म्हणतो ते लोक होते, झोपडपट्टीमध्ये काम करणारे लोक होते, दलित होते, VJNTचे होते, सगळे पारधी समाज वगैरे सगळे लोक होते. ह्या सगळ्यांनी पुन्हा काँग्रेस उभी केली. शेतकरी, मग गरीब असो लहान असो, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली. तर अशी ही मोठ्या कष्टातून उभी राहिलेली काँग्रेस आहे. ती काय कुणी बोललं म्हणून संपणार नाही आहे. तर पंडित जवाहरलालजी नेहरू, मला आठवत आहे, जोड बसवण्याच्या वेळेस सभेमध्ये ते आलेले होते आणि तिथं त्यांनी भाषण केलेलं होतं. तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं कि जो लड़का चलने को सीखता है उस वक्त, तो त्यांनी असंही उदाहरण दिलं की ते लड़का रांगत असतो, तो परत पडतो, परत उठतो, परत पडतो आणि परत उठतो आणि एकदा उठला की मग तो काय पडत नाही. अशा प्रकारची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलेली होती. आपला आता 2दा पराभव झालेला आहे, आपल्याला परत उभं राहायचं आहे. आणि पंडित जवाहरलालजी नेहरूंनी जे सांगितलं, आपला सगळ्या पंडित जवाहरलालजी नेहरू म्हणजे काँग्रेसचा आत्मा आहे. त्यांनी सांगितलेलं हे सगळं उदाहरण त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा उभं करायचं. अनेक अध्यक्ष इथं आले गेले, पण कणखरपणानं उभे राहिलेले अध्यक्ष बोटावर मोजणे इतके आहेत. येलगुलवारांचा सारखा अध्यक्ष यांनी लाठी गोली खाएंगे और फिर इंदिरा को लाएंगे म्हणून तुमची घोषणा होती. त्यावेळेस आम्ही त्यावेळेस थोड्या वेळेस बाजूला गेलेलो होतो. बाजूला म्हणजे काँग्रेसवालेच होते, पण मी शरद पवारांच्या बरोबर होतो. परत काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसशिवाय दुसरं काही चालू शकत नाही. आता परिस्थिती अशी आहे की
काळ बदललेला आहे. 50 वर्षापूर्वी जी काँग्रेसची भूमिका होती ती भूमिका आपण सोडली नाही. त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वधर्म समभाव आपण कुठे बिघडवला नाही. जातीयवादी व्यवस्थेकडे आपण कधी डुंकुणी पाहिलेलं नाही. आणि म्हणून काँग्रेस ही पडते, पुन्हा उठते, पुन्हा जिवंत राहते, पण त्यांची तत्वाची जी प्रणाली आहे ती आपण बदलत नाही आहे. आणि म्हणून आज तुम्ही नव्याने जे पदाधिकारी आहात त्यांना खूप काम करावं लागणार आहे. हे काय आता आम्ही सगळे सुखाने नांदलेले लोक आहोत. एखाद दुसरा प्रसंग सोडला तर तुम्हाला अतिशय कष्टाने काम करावं लागणार आहे. आणि तुम्ही मोठ्या उत्साहाने ते पद स्वीकारलेलं आहे. आमच्या भगिनी असो, आमचे पुरुष मंडळी असो, त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हा काँग्रेसचं पद स्वीकारलेलं आहे. तुम्हाला जोरात काम करावं लागेल, रात्रंदिवस काम करावं लागेल आणि आपल्या घराच्या बाजूला, घराचे शेजारी सगळ्यांच्या बरोबर तिथं प्रचार करत फिरावं लागेल. चेतनरावने सांगितलं की 4 तारखेपर्यंतची जी भूमिका आहे मतदारांची, नवीन प्रभागाची, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण अध्यक्ष जे जे सांगतात ते आपण प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. कारण अध्यक्ष सांगतात ते वरून सोनिया गांधींचा इशारा आणि आमच्या राहुल गांधींचा इशारा, याच्या इशाऱ्यावरूनच ते सांगत असतात. म्हणून कोणीही ढिलेपणा त्यामध्ये असता कामा नये. आज तुमच्या हातामध्ये जी तलवार दिलेली आहे, चिलखती दिलेलं आहे तुम्हाला, आणि ती घेऊन तुम्हाला लढावं लागणार आहे. मला पूर्ण खात्री आहे. आम्ही तर त्यावेळेस छोटे कार्यकर्ते होतो. मी तर संघटनेमधून आलेलो नाही, मी तर सरकारी नोकरीमधून आलेला माणूस होतो. पण त्याही वेळेस आम्ही मोठ्या उत्साहाने कामाला लागलेलो होतो. पण त्याहीपेक्षा आमचे एलगुलवारजी, अप्पासाहेब ब्रह्माळकर मोठ्या जिद्दीने हे कार्यक्रमाला लागायचे. अप्पासाहेब ब्रह्माळकर आठवण झाली तर पराभव झाला तरी ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ते लढत होते. आणि म्हणून ह्या सगळ्या नेत्यांची आपण आठवण ठेवून आपणही लढलं पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की पुन्हा आपली काँग्रेस येणार आहे, यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. फक्त एक आपण दक्ष राहिलं पाहिजे. आपल्यामधले मतभेद बाजूला टाकले पाहिजे. अमुक कार्यकर्ता कुणाच्या विरुद्ध बोलतो, कोण कसं जातो, कोण कुठेही जाऊ द्या, काय होऊ द्या, पण आपण ज्या तत्वाने इथे काँग्रेसमध्ये उभे राहिलेलं आहे त्या तत्वाची तडजोड न होता आपण काँग्रेसचं काम केलं पाहिजे. ही भावना जर आपण सगळ्यांनी ठेवली तर आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पूर्णपणानं उभी राहील. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये शेतकरी आमचे सहकारी थोडंसं बदलत्या वातावरणामध्ये काही आपले ग्रुप झाले आणि त्यामुळे इकडे तिकडे पळण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण आता तीही काही परिस्थिती राहणार नाही. शेतकरी मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये जातो आहे. एक भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार एक बोलतात एक आणि करतात दुसरं. म्हणून आता शेतकरीसुद्धा देखील चिडलेला आहे. आज आपण अशा सगळ्या परिस्थितीमधून जिथे आम्ही काही उभे राहू शकणार नाही त्या ठिकाणाहून आपण तिथे आलेल्या मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता जे कालपर्यंत जे झालं ते विसरा. कुणाला किती गिडलेलं आहे मोजलं नाही याचा विचार न करता आता आजपासून आपण जोरात काँग्रेसचाच मी मालक आहे
या दृष्टिकोनातून आपण निघायला पाहिजे. तुम्ही ते कराल. आणि शेटगार सर हे दिसतात प्रकृतीने तगडे, ते काँग्रेस हाशीच उभा करतील. आता माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. ते थोडं त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. त्यांचं सैन्य आता कामाला लागेल. मी पाहतोय की त्या ठिकाणी सातत्यानं ते फिरतायत, सगळ्यांना बोलतात. मी एक आणखी तुम्हाला सांगतो की आपल्यामध्ये कार्यकर्ता हा गेलेला आहे, तो जाणार आहे, अशा प्रकारची भूमिका नाही. जे येतील त्यांना बरोबर घ्या. कोण रुसला असेल त्यांना देखील जाऊन भेटा, काय बिघडत नाही. थोडं इकडं नाराजी असते, कुठे जाऊन माफी मागा त्यांना काय चुकलं असेल तर. पण परत काँग्रेसमध्ये या, काँग्रेसचं काम करा. आमचा अनुभव आहे मागचा सगळा, ते सगळे लोक आपल्या कामाला लागतील याविषयी माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. तुम्ही अत्यंत अडचणीच्या काळामध्ये शेटगार सर ही भूमिका स्वीकारली. आमचे चेतन नरोटे देखील रात्रंदिवस ते काम करतात आणि सगळ्यांना कधी कधी होतं त्यांच्यावरही आरोप होतात. काम करणाऱ्या माणसावर आरोप हे होणारच, तर काम करणाऱ्याने देखील आरोप आपल्यावर का होतात याचाही शोध घेतला पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की ते आरोप का होतात ते सुधारतील. कारण मी दिल्लीत असतो, मुंबईत असतो, अनेक कार्यकर्त्यांचे फोन मला येतात आणि मी घेतो ते फोन न घेणं किंवा कुणाच्याकडे फोन देणं हे मी करत नाही. आत्ताचे सगळे मंत्री त्यांच्या PA-कडे फोन असतात. काय करणार आहे तुम्हाला, कुठे काय झाले ते. आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला तेही लोक बाजूला काढतात. तर कुणाच्या टीकेला घाबरू नका, संतपणानं आपण आपलं काम करत चला. मी पूर्ण तुमच्याबरोबर आहोत. आम्ही समिती तुमच्याबरोबर आहे. तुम्ही तुमचं काय आहे तुम्हाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.